इराणसाठी अत्यंत भीषण स्थिती म्हणावी लागेल, कारण चारी बाजूने इराणवर हल्ले करण्यात आलेले आहेत। शहरांवर स्फोटाचे आवाज होत आहेत आणि इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणमध्ये मेडिकल इमर्जन्सी देखील जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये मेडिकल इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे। रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्याचं कळतंय। इस्रायलच्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी खरं तर इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश देण्यात आलेत। रुग्णालयांना हे आदेश देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे भारतीय दूतावासाने देखील भारतीयांना आपल्या संपर्कात राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत, हवाई हल्ले केलेले आहेत, त्याचसोबत सायबर हल्ला पण केलेला आहे आणि रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश इराणने दिलेले आहेत। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण सरकारने इमर्जन्सी प्रोसिजर रुग्णालयांना इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश दिल्याचं कळतंय। इराणच्या या स्थितीमध्ये सरकारने इमर्जन्सी प्रोसिजर राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। हल्ल्यानंतर इराणमध्ये मेडिकल इमर्जन्सी लागू करण्यात आली। पण पाहू शकतोय खरं तर युद्ध भडकलेलं आहे। इराणमधील भारतीयांना पण दूतावासाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दूतावासाच्या संपर्कात राहण्याच्या या सूचना आहेत। सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास करणं टाळा अशा देखील सूचना भारतीयांना करण्यात आल्याचं कळतंय। त्याचसोबत इराणवर जे हल्ले झाले, हवाई हल्ले झाले, जे नुकसान झालं, त्यानंतर इस्रायलच्या या सगळ्या हल्ल्यानंतर इराणमध्ये मेडिकल इमर्जन्सी घोषित करण्यात आल्याचं कळतंय। ही दोन दृश्य आपण पाहू शकतोय। इराणमधली जी भीषण दृश्य आहेत ती आपण सध्या पाहू शकतोय। कशा पद्धतीने धुराचे लोट हवेत पसरलेले आहेत, आपण या युद्धाची दाहकता यातून समजू शकतो। मोठ्या प्रमाणात हे हल्ले करण्यात आलेले आहेत। सायबर हल्ले देखील करण्यात आले, ज्याने नागरिकांचं इंटरनेट कनेक्शन, इंटरनेट सुविधा देखील बंद पडण्याच्या स्थितीत आहे। मोठी अपडेट म्हणावी लागेल, जागतिक स्तरावरची मोठी अपडेट आहे। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत, सायरन वाजलेत। अमेरिकेसोबत चर्चा सुरू असतानाच इराणवर मोठा हल्ला करण्यात आलाय। 8 शहरांमध्ये हे हल्ले झाल्याचं कळतंय। तेल अवीवमधील सगळीच उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं पण कळतंय। इस्रायलचा इराणवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यानंतरची दृश्य तुम्ही पाहताय। धुराचे लोट आकाशात पसरलेले आपण पाहू शकतोय। स्थिती अत्यंत भीषण आहे। इस्रायलमध्ये याचमुळे आणीबाणी पण जाहीर केली।